नमस्कार. कामगार कायद्यांमधल्या सामाजिक सुरक्षा देणाऱ्या कायद्यांबद्दल आज जर आपण चर्चा करणार आहोत आणि भारतामध्ये याबद्दलचे दोन प्रमुख कायदे आहेत की जे जास्तीत जास्त कामगारांना लागू होतात. ते म्हणजे भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन ॲक्ट 1952चा आणि एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948चा, कामगार राज्य विमा योजना ज्याला म्हणतात. आता त्याची परिस्थिती आजची काय आहे आणि ती खरोखर कायदा किती लोकांना काय सुरक्षा देतो याची थोडी आपण तपासणी करू. प्रॉव्हिडंट फंड कायद्यामध्ये काय आहे की प्रत्येक कामगाराच्या वेतनामधून, कर्मचाऱ्याच्या वेतनामधून काही एक हिस्सा एम्प्लॉईज म्हणजे कर्मचाऱ्याचं योगदान म्हणून कापून घेतला जातो आणि नियोक्त्याने त्या वेतनाच्या, जो काही कर्मचाऱ्याचं वेतन असेल त्याच्या 12% इतकी रक्कम ही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरायची असते. त्याची विभागणी अशी असते की 8.33% हे पेन्शन फंडामध्ये जातात. म्हणजे त्याच्या आधारे त्याच्यातून एक त्या व्यक्तीचा एक पेन्शन फंड तयार होतो आणि त्या फंडाच्या आधारे त्या निधीच्या आधारे त्याला निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते त्याच्या सेवेच्या प्रमाणामध्ये. दुसरा जो भाग असतो तो काही किरकोळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, प्रशासकीय चार्जेस म्हणून घेतले जातात आणि साधारणपणे 3.67% एवढे जे पैसे असतात हे पैसे हे त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये टाकले जातात की जे कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळेला प्रत्यक्ष रोख स्वरूपामध्ये मिळू शकतात. ही झाली प्रॉव्हिडंट फंडाची योजना. आणि जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याच्याही वेतनामधून योगदान घेतलं जातं आणि ते योगदान अर्थात कर्मचारी कमीत कमी त्याने 8.33% दिलं पाहिजे, परंतु जास्तीत जास्त तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे जास्ती सुद्धा देण्याचं ठरवू शकतो. अर्थात ते त्याला त्याच्या निवृत्तीच्या वेळेला रोख स्वरूपामध्ये हे दिलं जातं. आता याच्यासाठी पात्र कोण असतो लक्षात घ्या. पात्रता अशी असते की ज्या आस्थापनाची पात्रता आपण लक्षात घेऊ की ज्या आस्थापनांमध्ये 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. आस्थापना म्हणजे फॅक्टरी असेल, दुकान असेल, कुठलं कार्यालय असेल, थिएटर असेल, हॉटेल असेल, कारखाना असेल, जे काय असेल ते. कामगार म्हणजे कामगार, कर्मचारी, मग तो मॅनेजर असू द्या, कामगार असू द्या, कोणीही असू द्या, कर्मचारी, एम्प्लॉई, ही एक अट झाली. आणि दुसरी अट असते ती म्हणजे वेतन. आता पात्र कर्मचारी कोण असतो? पात्र कर्मचारी तो असतो की ज्याचं वेतन म्हणजे बेसिक प्लस DA हे त्या वेळेला प्रॉव्हिडंट फंड जे जाहीर करेल, म्हणजे त्यांची जी यंत्रणा आहे त्या ऑर्गनायझेशन ती जी जाहीर करेल त्या जाहीर केलेल्या मर्यादेच्या आतमध्ये ज्याचं वेतन आहे तो त्याच्यासाठी पात्र ठरतो. म्हणजे आता आज ही मर्यादा 15,000 आहे, तर 15,000पेक्षा म्हणजे बेसिक प्लस DA 15,000, ज्याची पहिलीच नोकरी आहे आणि त्याचं पहिलंच वेतन 15,000पेक्षा जास्ती आहे बेसिक प्लस DA, तर त्याला या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याची गरज नाही. नियोक्त्यावरती बंधन नाही. त्याच्यामुळे तुमचं प्रत्यक्ष वेतन किती असू द्या, नियोक्त्याचं योगदान हे 15,000च्या 12% यापेक्षा जास्ती असू शकणार नाही. हे आपण सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता ही 15,000ची जी मर्यादा आहे मुळामध्ये योग्य आहे का? त्याचा उद्देश काय? या योजनेचा उद्देश आणि ही मर्यादा याचा काय मेळ लागतो का कुठं? हे आपल्याला जरा समजावून घ्यायला पाहिजे. तर जेव्हा हा कायदा सुरू झाला म्हणजे 1952 मध्ये ही मर्यादा फक्त 300 रुपये होती. आज ही मर्यादा 15,000पर्यंत आली. म्हणजे वेळोवेळी ती वाढत गेलेली आहे. आता ही ज्या वेळोवेळी वाढत जाते त्यानुसार नियोक्त्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांचं योगदान द्यायचं आणि त्याप्रमाणे त्याची पात्रता आपण बदलत राहते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या पात्रता मर्यादेच्या आतमध्ये असलेल्याला एकदा तुम्ही कव्हर केलं तर त्याला तुम्ही पात्रता मर्यादेच्या तो बाहेर गेला म्हणून कधी तुम्ही त्याला त्याच्यातून बाहेर काढू शकत नाही. मी मगाशी सांगितलं. आता आपण विचार करूया की 15,000ची मर्यादा ही केव्हा ठरली? तर 2014 मध्ये ठरली. म्हणजे त्याच्या आधी 6,500 होती, ती 15,000 केली. आज 2026 आहे, ती 15,000च आहे. आणि आत्ता नुकतंच म्हणजे जूनमध्ये सरकारने म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने जी काय अधिसूचना काढली त्याच्यामध्ये ती 15,000च ठेवली गेलेली आहे. म्हणजे सामाजिक सुरक्षा कायदा केल्याचं जरी सरकार जाहीर करत असलं तरी मर्यादा मात्र 15,000ची तशीच ठेवलेली आहे. आज आता त्या गोष्टीला 12 वर्ष झालेली आहेत. 2014 मध्ये जो महागाई निर्देशांक 253 होता तो आज 434 झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 71% वाढ झालेली आहे. आता ही 15,000ची मर्यादा 2014 मध्ये ठेवली ती मात्र आज जशीच्या तशी आहे.
हा अतिशय मोठा विनोद आहे. यामध्ये वाढ होणं, एकतरी 15,000ची मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे, सगळ्यात पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यामध्ये सुद्धा गेल्या 12 वर्षामध्ये वाढ केली गेलेली नाही. आता तसा जर विचार केला तर 15,000 रुपये अगदी महागाई निर्देशांकाशी निगडीत केले तरी ते 25,000च्या पुढे ती मर्यादा जायला पाहिजे, 71% वाढ विचारात घेतली तर. आणि जर वास्तववादी विचार केला तर ही मर्यादा आजच्या घडीला, आजच्या महागाईचा विचार करून सुद्धा, वेतन पातळीचा विचार करून ती 40,000च्या पुढे असणं आवश्यक आहे. परंतु सरकारने तशी ठेवलेली नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही किमान वेतन घ्या. आज देशामध्ये आता आपल्याला माहिती आहे की निरनिराळ्या उद्योगांमध्ये सरकार किमान वेतन, उद्योगांसाठी सरकार किमान वेतन जाहीर करत असतं. आता हे सगळं आता नवीन कोड ऑन वेजेसमध्ये गेलेले तांत्रिक भाग सोडून द्यातो. तर हे किमान वेतन हे वेळोवेळी वाढत असतं. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी सरकार मनात येईल तेव्हा अगदी नाईलाजानी मालकांचा विरोध सांभाळून, त्यांची मनं सांभाळून थोडं थोडं त्याच्यात वाढ करते. आता आज जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या उद्योगांमधली किमान वेतनं जी आहेत, तर काही उद्योगांमध्ये तर ती चक्क 15,000च्या पुढे गेलेली आहेत. हे कायद्याप्रमाणे देय किमान वेतन ती 15,000च्या पुढे गेलेली आहेत. काही आहे ती 13-14,000पर्यंत आहेत. म्हणजे कुठल्याही 1-2 वर्षामध्ये त्यातला महागाई भत्त्याचा कॉम्पोनंट वगैरे जरी विचारात घेतला, किमान वेतनाची पुनर्रचना जरी झाली नाही, तरी त्यातल्या महागाई निर्देशांकाच्या त्या रकमेमुळे ती लवकरच वर्ष 6 महिन्यात सगळ्या ठिकाणी 15,000च्या पुढे जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की सरकारचं असं म्हणणं आहे की आज ज्या माणसाला, ज्या कामगाराला नव्याने नोकरीला लागल्यानंतर किमान वेतनापेक्षा जास्ती वेतन मिळतं, त्याला प्रॉव्हिडंट फंड योजनेचा लाभ देण्याची गरज नाही, त्याला तिथं सभासद ठेवण्याची गरजच नाही. काय विनोद आहे हा! म्हणजे सामाजिक सुरक्षा देण्याचा कांगावा करणारं सरकार किमान वेतन ज्याला मिळतं, की जे किमान आहे, त्या कामगाराला सामाजिक सुरक्षा नाकारण्याची अधिकृत भूमिका घेत आहे. आणि याला अतिशय तीव्र आणि कडाडून विरोध होण्याची नितांत आवश्यकता आहे. आता दुसरा मुद्दा, सरकारने आता नवीन जे कायदे केले त्याच्यामध्ये त्यांनी एक सुधारणा अशी केलेली आहे कोड ऑन वेजेसमध्ये, म्हणजे वेतन विषयक कायद्यामध्ये, की कामगाराला जे एकूण वेतन मिळेल ते एकूण वेतन त्याला देत असताना महागाई, म्हणजे मूळ वेतन अधिक त्याचा महागाई भत्ता, हे 2 कॉम्पोनंट्स जे आहेत, हे 2 जे घटक आहेत, हे 2 घटक कमीत कमी 50% एवढे असले पाहिजेत. म्हणजे जर एखाद्या कामगाराला एकूण वेतन जर तुम्ही काय 20,000 रुपये देत असाल, तर त्यातला कमीत कमी 10,000 हा बेसिक प्लस DA यामध्येच दाखवला गेला पाहिजे. कशा करता? ह्याचं कारण असं की हेच काय प्रॉव्हिडंट फंड हे भरताना बेसिक प्लस DA वर भरायचे, मग ते सगळ्यात जेवढं कमी असेल तेवढं योगदान कमी भरावं लागेल. म्हणून हे मालक लोक बेसिक प्लस DA कायम कमी दाखवतात आणि इतर अलाउन्सेसमध्ये वाढ करतात. किंवा दुसरं, समजा आता तुम्हाला बोनस द्यायचा आहे, तर बोनसमध्ये बेसिक प्लस DA धरलेला असतो बेस म्हणून, मग तो धरलेला असेल तर मग बेसिक प्लस जेवढा कमी तेवढं कमी बोनस द्यायला लागेल. समजा कामगार एखादा निवृत्त झाला किंवा नोकरी सोडून गेला तर ग्रॅच्युटी द्यायला लागते. त्याचा जो बेस असतो तो बेस ग्रॅच्युटीचा बेसिक प्लस DA धरला जातो. आता सरकारने काय केलं की बेसिक प्लस DA कमीत कमी 50% दाखवला पाहिजे. आता ह्याच्यामधून कोण, बरोबर आहे, कामगारांच्या बाजूने झालेली सुधारणा आहे, बरोबर आहे, कामगारांच्या बाजूने सुधारणा झालेली आहे असं आपण म्हणू शकलो असतो. पण केव्हा? हे बाकीच्या ज्या तरतुदी आता प्रॉव्हिडंट फंडाची आता जी सांगितली याचा जर विचार केला तर काय होतं ते बघा तुम्ही. बेसिक प्लस DA जर तुमचा 15,000च्या पुढे गेला तर तुम्ही प्रॉव्हिडंट फंडाच्या कायद्याच्या बाहेरच जाता. आता बघा कसं आहे, आज समजा एखादा कामगार आहे, त्याला 40,000 रुपये समजा वेतन दिलं जातं एकूण, आणि त्याच्यामधला बेसिक प्लस DA मग अशी मी सांगितलं त्या कारणामुळे समजा या व्यवस्थापनाने दाखवला फक्त 10,000 रुपये, तर तो पात्र ठरतो प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये यायला. परंतु आता सरकारने काय बदल केला आहे की कमीत कमी 50% हा तुम्हाला बेसिक प्लस DA मध्ये दाखवला पाहिजे. म्हणजे त्याचा बेसिक प्लस DA किती होईल? कमीत कमी 20,000 रुपये होईल. मग 20,000 रुपयेकडे बेसिक प्लस DA झाला
की तो प्रॉव्हिडंट फंड योजनेच्या बाहेर त्याला ठेवायला मालक मोकळा झाला. म्हणजे याचा अर्थ सरकारने एका बाजूने हा बदल केला आणि दुसऱ्या बाजूने ती वेतनाची मर्यादा तशीच ठेवून कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ही ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. असो, तर हा एक मुद्दा झाला, हा प्रॉव्हिडंट फंडाचा झाला. आता प्रॉव्हिडंट फंड कायद्यामध्ये हे सगळ्या सुधारणा करत असताना सरकारने एक अत्यंत विपरीत असं डायरेक्टिव्ह ज्याला म्हणतो, प्रशासकीय आदेश या सगळ्या प्रॉव्हिडंट फंड यंत्रणेला असा दिलेला आहे की प्रॉव्हिडंट फंडची योजना 20 पेक्षा जास्ती कामगार जिथं काम करतात तिथं आपोआप लागू होतेच. पण जर ती झालेली नसेल तर काय, किंवा केलीच नसेल मालकाने, असे शेकडो नाही लाखो कोट्यावधी कामगार आहेत की जे 20 पेक्षा जास्ती कामगार असलेल्या आस्थापनेत काम करतात, पण तिथं त्यांना प्रॉव्हिडंट फंडसाठी कुठेही नोंदवलं जात नाही. हा कायदा आहे. म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने प्रॉव्हिडंट फंड कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याला शिक्षेची तरतूद आहे, दंडाची तरतूद आहे. पण मग हे लक्षात घेऊन या नियोक्त्यांच्या मालकांच्या सोयीसाठी सरकारने काय केलंय, तर सरकारने या प्रॉव्हिडंट फंडच्या अधिकाऱ्यांना अशा स्पष्ट सूचना, सरकारने म्हणजे त्यांच्या लेबर मिनिस्ट्री किंवा प्रॉव्हिडंट फंड मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत काय सूचना दिल्या आहेत? सूचना अशा दिलेल्या आहेत की जरी तुम्हाला असं दिसलं कुठे की या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड कायदा लागू असून तो अंमलात आणला जात नाही, तर तुम्ही तिथं तपासणीसाठी जायचं नाही. इन्स्पेक्शन बंद, सर्वे करणं बंद. जाऊन तुम्ही बाजारात जाऊन बघायचं नाही की कुठे कुठे कामगार 20 पेक्षा जास्ती आहेत, असं काही बघायचं नाही. तुम्ही दुकान चालवायचं फक्त. दुकानात जर कोणी आला मालक की बाबा मला एवढे लोक कव्हर करायचे, चांगला असला तर ते कव्हर करायचे. खरंच त्याच्याकडे एवढेच कामगार काम करतात का, त्याच्यापेक्षा 10 पट जास्ती कामगार काम करतात, हे बघायला तुम्ही जायचं नाही. तुमच्या डोळ्यासमोर घडत असलं तरी डोळे बंद करायचे. ही शिकवण नाही, हा आदेश आहे. आणि हा आदेश मालकांच्या मनमानीला वाव देण्यासाठी या मोदी शहा सरकारने या प्रॉव्हिडंट फंड अधिकाऱ्यांना दिलेला आहे. आणि हे गोष्टी करतायत की आम्ही सामाजिक सुरक्षा देण्यासाठी नवीन कायदे केलेत. इतका खोटेपणा तर जगात कोणी केला नसेल. तेव्हा याच्यामध्ये सुद्धा अत्यंत मूलभूत बदल होण्याची गरज आहे. आता आपण दुसऱ्या कायद्याकडे वळूया. जी गोष्ट प्रॉव्हिडंट फंड कायद्यामध्ये दिसून येते नेमकी तीच गोष्ट आपल्याला ESI म्हणजे कामगार राज्य विमा योजनेमध्ये दिसून येते. तिथं काय आहे आपल्याला माहिती आहे, तो कायदा कशा करते की कामगार आजारी पडला, कामगार किंवा त्याचे कुटुंबीय जर आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलायझेशन लागलं किंवा नाही जरी लागलं तरी त्यांना बाह्य उपचार घेण्यासाठी किंवा त्याला अपघात झाला तर अतिशय गंभीर स्वरूपाची काही त्याला दुखापत झाल्यामुळे जर त्याला रजा घ्यायला लागली तर त्याच्या रजेच्या काळात त्याला वेतन दिलं पाहिजे. त्याच्या दुखापतीवरती इलाज केला पाहिजे. आणि अगदीच तर तो कामासाठीच अनेबल म्हणजे अपात्र ठरला तर त्याला आयुष्यभराची पेन्शन दिली पाहिजे. मृत्यू झाला अशा प्रकारच्या अपघातात तर त्याला आयुष्यभरासाठी पेन्शन दिली पाहिजे. अशा प्रकारच्या सगळ्या तरतुदी ज्या कायद्यामध्ये आहेत तो कायदा म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट म्हणजेच कामगार राज्य विमा कायदा 1948. तो आता सोशल सिक्युरिटी कोडमध्ये विलीन केलेला आहे. ठीक आहे, विलीन करण्याबद्दल कोणाचं काही म्हणणं नाही, पण प्रत्यक्ष व्यवहार काय आता तुम्ही बघा. या कायद्याखालची मर्यादा आहे, पात्रता मर्यादा 21,000 रुपये. म्हणजे 21,000 रुपयापेक्षा ज्याचं एकूण वेतन, इथं फक्त बेसिक प्लस DA नाही, एकूण वेतन फक्त त्याच्यात कन्व्हेन्स अलाउन्स वगळला जातो, बाकी सर्व वेतन जे आहे ते सर्व वेतन त्याच्यात विचारात घेतलं जातं. ते 21,000पेक्षा ज्याचं जास्ती आहे तो या योजनेसाठी पात्र नाही. म्हणजे आज समजा पात्र आहे आणि उद्या त्याचं वेतन 21,000पेक्षा जास्ती झालं तर ते वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्यातनं बाहेर जातो. अशी तिथं अत्यंत विचित्र अशी तरतूद आहे. बरं आहे, आता हे 21,000 रुपये जी वेतन मर्यादा ठरवली, ही वेतन मर्यादा किती वर्षात बदललेली नाही. ही वेतन मर्यादा अशीच 10-10 वर्ष बदलली गेलेली नाही. म्हणजे आज ती मर्यादा कमीत कमी 50,000 पर्यंत देण्याची गरज आहे, पण ती तशीच ठेवली आहे. त्याच्यामुळे होतंय असं की आज म्हणजे जरा बरा उद्योग असेल, जरा म्हणजे काही अनुभवी कामगार असेल, त्याला 21,000पेक्षा जास्ती वेतन जर मिळत असेल तर तो पूर्वी जर त्या योजनेमध्ये जरी कव्हर असला तरी आज त्याला बाहेर त्याच्यातनं हाकललं जाते. म्हणजे आणि कोणाच्या तोंडी दिलं जातंय, त्याला दिलं जात आहे या खाजगी हॉस्पिटल्सच्या तोंडी. मग त्यांनी काय करायचं, आपल्याला माहिती आहे की खाजगी हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट व्हायचं असेल तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा नातेवाईकांना ॲडमिट करून घेण्याची वेळ येते.
कारण इतके लाख रुपये भरा, 50,000 रुपये भरा, 2 लाख रुपये भरा, तर तुमच्या पेशंटला हात लावतो, अशा प्रकारच्या अटी तिथं घातल्या जातात. आणि चुकून ॲडमिट करून घेतला तर दुसऱ्या दिवशी सांगतात की 25,000 रुपये भरा, नाही तर पेशंट हलवा इथनं. मग काय करतात कामगार? वर्षाला 20-20, 25,000 रुपये एकेका माणसाचे भरावे लागतील असे मेडिकल इन्शुरन्स घेतात. घ्यावाच लागतो, नाहीतर वैद्यकीय उपचाराअभावी मरण्याचीच वेळ आहे. या सगळ्या खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचा लाभ करून देण्यासाठी म्हणून ही मर्यादा 21,000ची वाढवलेली नाहीये. आणि ती वाढवावी अशी अत्यंत जोरदारपणे मागणी करून आपण सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची, या केंद्र सरकारला भाग पाडलं पाहिजे की 21,000ची मर्यादा एकतर तुम्ही 50,000 पर्यंत वाढवा. आणि खरं म्हणजे तेवढं करून सुद्धा पुरेसं नाहीये. असं आपण म्हणलं पाहिजे की पगार कितीही असो, त्याला या योजनेमध्ये त्या योजनेचा सभासद त्याला करून घेतलंच पाहिजे. कारण वैद्यकीय उपचार ही प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येक कामगाराची आणि त्याच्या कुटुंबियांची गरज आहे. आणि हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही काय करताय? तुम्ही सरकारी दवाखाने हे सरकारी गुरांचे कोंडवाडे या पद्धतीनं चालतील अशी काळजी घेताय. जाणीवपूर्वक तुम्ही हे सर्व घडवून आणताय की सरकारी दवाखाने हे गुरांचे कोंडवाडेच वाटले पाहिजेत, अशी तुमची धोरणं आहेत जाणीवपूर्वक घेतलेली. की लोकांनी खाजगी इस्पितळात गेलं पाहिजे, तिथे प्रचंड दर असतील तर त्यांनी प्रायव्हेट इन्शुरन्स घेतला पाहिजेत. आणि प्रायव्हेट इन्शुरन्स हा त्यांनी घ्यावा, यासाठी खाजगी इन्शुरन्स कंपन्या या सरकारी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, सत्ताधारी पक्षाला, भाजप सहित सर्वांना जे काय पर्सेंटेज देत असतील त्या पर्सेंटेजसाठी या कामगारांचा बळी दिला जातोय. याच्या विरोधामध्ये आज आवाज उठवण्याची नितांत गरज आहे. ESI योजनेमध्ये नियोक्ता जो असतो त्यांनी कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या, अर्थात 21,000 रुपयापर्यंतचीच मर्यादा आहे, या वेतनाच्या 3.5% एवढे दरमहा द्यायचे असतात. आणि जो कर्मचारी आहे त्यांनी 0.5% द्यायचे असतात. असे एकूण आता सध्याच्या याच्यामध्ये 4% रक्कम ही ESI कॉर्पोरेशनकडे ही भरली जाते. 2 प्रकारचे याच्यामध्ये लाभ आहेत. एक तर वैद्यकीय उपचार आणि दुसरं म्हणजे कॅश बेनिफिट. हे 2 आहेत आणि ते त्याला स्वतःला आणि कुटुंबियांना हे त्याच्यासाठी ते पात्र असतात. आता गंमत अशी आहे, आपलं म्हणणं असं आहे की 21,000 रुपये ही जी मर्यादा आहे, ही मर्यादा एक तर मुळात कमी आहे, ती वाढवली पाहिजे. पण जी काय वाढेल किंवा जी काय ठरेल का, त्याची अंमलबजावणी अशी असावी की प्रत्येक कर्मचारी अपरिहार्यपणे या योजनेचा सभासद होईलच. मग तो मालक व्यवस्थापक असेल, कामगार असेल, व्यवस्थापक असेल, कोणी असेल, त्याचा पगार कितीही असू द्यात. फक्त योगदान देताना नियोक्त्यांनी जी मर्यादा त्या वेळेला ठरवली जाईल त्या मर्यादेपर्यंतच योगदान द्यावं. एक वैद्यकीय उपचार मात्र त्याला जसे लागतील त्याप्रमाणे आजच्या पद्धतीप्रमाणेच मिळावेत, कदाचित जास्त चांगले मिळावेत. आणि जेव्हा त्याला कॅश बेनिफिट द्यायला लागेल, माझ्या उदाहरणार्थ मी काही तात्पुरत्या काळासाठी कामावर जाऊ शकत नाही, तर मला तुम्ही माझं वेतन काही देता, वेतनाचा काही हिस्सा तुम्ही देता, तर त्याला वेतन कुठलं धरायचं? तर ज्या वरती तुम्ही योगदान दिलं जातं जी काय मर्यादा ठरेल त्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हाला वेतन दिलं जाईल. उद्या पेन्शन द्यायची वेळ आलीच तर तुम्हाला कशाच्या 90% दिलं जाईल? तर तो जो पात्र मर्यादेचा पगार असेल त्याच्या तेवढे टक्के दिले जातील. ही जर मर्यादा घातली तर माझ्या मते प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक काम करणारी व्यक्ती ही त्याच्यामध्ये आपोआपच यायला मार्ग मोकळा होईल. आणि खाजगी इन्शुरन्स कंपन्यांच्याकडून जी लूट आणि शोषण सुरू आहे त्याला काही प्रमाणात तरी हा आळा बसू शकेल, असं माझं आग्रहाचं मत आहे. आणि त्याची तशी मागणी ही केली पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे की 21,000ची मर्यादा का ठरवलेली आहे? याच्यापूर्वी 2017 मध्ये ही मर्यादा जी आहे ही मर्यादा वाढवली गेली. म्हणजे जी 15,000 होती ती 21,000 केली गेली 2017 मध्ये. आणि त्यावेळेचं आता त्याच हिशोबाने जे आपण मगाशी पाहिलं होतं प्रॉव्हिडंट फंडाच्या बाबतीमध्ये, तेच जर गणित ह्याच्यामध्ये लावलं तर आपल्याला पुन्हा हे चित्र दिसतं की 2017 मध्ये जो महागाई निर्देशांक होता तो 288 होता. म्हणजे अर्थात त्याचा बेस आपण 2001 धरलेला आहे. म्हणजे 2001ला जर 100 समजलं तर 2017 मध्ये तो 288 होता. जो 2014 मध्ये मगाशी मी सांगितलं 253 होता. तो 288 होता 2017 मध्ये. आज तो 434 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 21,000 तुम्ही मर्यादा ठरवलीत ही 2017 मध्ये.
ती तुम्हाला आता वाढवली पाहिजे, ह्याच्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच ESIची मर्यादा वाढली पाहिजे आणि त्या योजनेचं स्वरूप जे आहे, कव्हरेजचं स्वरूपही बदललं पाहिजे, असं आपलं आग्रहाचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सरकारकडे आग्रही मागणी करून चळवळ सुद्धा केली पाहिजे. ही अत्यंत मोठी गरज आहे. आणि याशिवाय आता दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला असं दिसतं की शेकडो आस्थापना अशा आहेत, अक्षरशः हजारो आस्थापना आहेत की जिथं 10पेक्षा जास्ती कामगार आहेत आणि 10पेक्षा जास्ती असतील तर ESIचं कव्हरेज देणे आवश्यक आहे, हे अत्यावश्यक आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं त्यांना दिलं जात नाही. त्यासाठी काय करतं? त्याच्यासाठी सरकार काय करतं? ESI कॉर्पोरेशन काय करतं? सरकारने असं केलेलं आहे की ESI कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या व्यवस्थेच्या मार्फत दिलेल्या आहेत. त्या अशा दिलेल्या आहेत की जरी तुम्हाला असं दिसत असलं की या ठिकाणी ESI योजना खरं म्हणजे लागू आहे पण त्यांना लाभ दिले जात नाहीत कामगारांना, तर तुम्ही काहीही बोलायचं नाही, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथनं निघून जायचं. तपासणी करायची नाही, सर्व्हे करायचा नाही, काही नाही, कारवाई करायची नाही, गप्प बसायचं. मालकाची इच्छा असेल तर तो कायदा पाळेल, मालक दयाळू असेल तर तो कामगारांना लाभ देईल आणि दिला नाही तर काहीही करायचं नाही. अशा प्रकारचा का तर ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे कामगारांचं शोषण करण्याचा मुक्त परवाना, असा या मोदी शहा सरकारचा अर्थ आहे. त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उठावं लागेल. आणि म्हणून आज या ठिकाणी हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे म्हणून आपण विचारात घेतले पाहिजेत. आणि एक तिसरा मुद्दा आहे, जो मुद्दा असंघटित कर्मचाऱ्यांच्या बद्दलचा आहे, जे अगदी त्यातले अंगणवाडी आणि आशा कर्मचारी जे आहेत, त्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होते आणि असली पाहिजे. लागू होते असं मी का म्हणतो? याचं कारण आत्ताच नुकताच 3-4 महिन्यापूर्वी पुण्यात मधल्या रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनरने याबद्दलचा एक निकाल स्पष्टपणाने दिलेला आहे की प्रॉव्हिडंट फंड कायदा हा अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना लागू होतो. आणि पुणे जिल्हा परिषदेच्या विरोधामध्ये 1084 कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश पण त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामधलं कायद्याचं जे तर्कशास्त्र आहे ते अगदी योग्य आहे. ती योजना सगळ्यांना लागू केली पाहिजे असा आदेश स्वतः PFनी, प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने आणि कामगार राज्य विमा म्हणजे ESI कार्यालयाने स्वतःचा आदेश म्हणून काढला पाहिजे आणि त्यांना या दोन्ही योजना लागू केल्या पाहिजेत, अशी आपण मागणी या निमित्ताने केली पाहिजे. या सगळ्याच्या वरती आपल्या सर्व कामगारांचं, संघटित असंघटित, यांची एक मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. आणि खास करून या दोन्ही संघटना, या दोन्ही जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे सर्वोच्च पातळीला निर्णय घेणारी जी बॉडी आहे, जे मंडळ आहे, ते विश्वस्त मंडळ आहे. आणि त्या विश्वस्त मंडळामध्ये केंद्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी आहेत. त्यांना आपण आग्रहपूर्वक हे सांगितलं पाहिजे की आतापर्यंत जे आता आपण बोललो, PFची मर्यादा वाढवली पाहिजे, त्याची पद्धती बदलली पाहिजे. त्याचप्रमाणे किमान पेन्शन जी आहे ती कमीत कमी आजच्या ह्याच्यामध्ये 10,000 रुपये केली पाहिजे. ESI योजनेचा लाभ आणि त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांची पात्रता जी आहे ती सर्व कर्मचाऱ्यांसाठी असली पाहिजे. ESI आणि PFची योजना अंगणवाडी आणि आशासारख्या अर्धवेळ परिचर इत्यादी निदान सुरुवातीला या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना तरी तात्काळ लागू केली पाहिजे, स्वतःच्या आदेशाने केली पाहिजे. या मागण्या आपण या बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडे, विश्वस्त मंडळाकडे, निदान त्यातले जे कामगार प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आग्रहाने केल्या पाहिजेत आणि त्यांना याच्याबद्दल बोलायला भाग पाडलं पाहिजे. असा कामगार चळवळीचा एक दबाव आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा या योजनांमधून अक्षरशः शेकडो नाही हजारो कोटी रुपये सरकारकडे जमा होतात, ते पडून राहतात आणि ते पैसे सरकार फुकट अत्यल्प व्याजदराने स्वतःसाठी वापरते आणि श्रीमंतांवरचे कर माफ करते. कारण त्यांना फुकट पैसे वापरायला मिळतात, योजनांचे लाभ देण्याची गरजच नाही. अशा प्रकारचं एक निर्लज्ज, कांगावखोर आणि गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे, मोदी शहा सरकार, आणि त्याचाच अनुरूप असलेलं महाराष्ट्रामधलं सरकार, याच्या विरोधामध्ये आपल्याला एक थेटपणाने, टोकदारपणाने चळवळ केली पाहिजे. आणि त्याच्यासाठीच एकत्र येण्याचं आव्हान नेमकेपणाने, ठोस मागण्यांसहित आणि बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडे जाण्याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण याला उत्तम प्रतिसाद द्याल अशी मला खात्री वाटते. हे जे चॅनेल आहे याला सबस्क्राईब करा, याचे सभासद व्हा, ते मोफत आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आवडला अशा प्रकारचा जो अंगठा आहे तो तिथं उमटवा. आणि आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील तर त्या जाणीवपूर्वक, आग्रहपूर्वक, हक्काने इथं लिहा. त्यामधून जे काही नवीन
सुचेल, नवीन काही जमा होईल, त्या आधारे आपण पुढे जाऊ एवढं सांगून पुन्हा एकदा चळवळीचं आव्हान करून मी रजा घेतो. धन्यवाद.